मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार महा-डी-बी-टी म्हणजेच या ठिकाणी ITI कडून 500 रुपये स्टायपेंड फॉर ITI स्टुडंट्स ही जी स्कीम आहे याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर ज्यांचं ॲडमिशन 2023, 24 आणि 25 या दरम्यान झालेलं आहे त्यांच्यासाठी महा-डी-बी-टी म्हणजेच ITI कडून 500 रुपये दर महिना मिळत होते. तर दर महिना 500 रुपये विद्यावेतन हप्ता कधी मिळेल? आता याच्यापूर्वी 2023च्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, काही 2024 आणि 25चे अद्याप बाकी आहेत. तर त्याच्याबद्दल अपडेट आहे. तर तुमची अमाऊंट कुठे अडकली असेल हे कसे पाहणार किंवा स्टेटस तुमचा या ठिकाणी DBT स्टेटस आपण त्याला म्हणू, कोणत्या ठिकाणी अडकला आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, या ठिकाणी ITI शिकत असताना विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून या ठिकाणी 500 रुपये दर महिना असं विद्यावेतन मिळलं जातं. तर याच्याबद्दल अर्ज कसा भरावा याबद्दल गेल्या वर्षीपासून आपण जनरली 2023ची जी आहे तेव्हापासून आपण या ठिकाणी अपडेट देत आहोत. तसा साधारण 12,000 रुपयेपर्यंत तुम्हाला दर वर्षाला म्हणजे 2 वर्षाला मिळून जातात. आणि पहिल्या वर्षाचा अर्ज कसा भरायचा, दुसऱ्या वर्षाचा अर्ज कसा भरायचा याबद्दल सुद्धा डिटेल दिलेली आहे. तर ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाणार आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी ज्यांनी भरले त्यांचे 1 वर्षाचे पैसे जवळजवळ सगळ्यांचे आलेले आहेत. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजून इश्यू आहे की आमचे पैसे कुठे अडकले असतील. तर लॉग इन करून बघा. लॉग इन करण्यासाठी लिंक खाली देत आहे. ॲप्लिकेशन लॉग इनमध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर अद्याप तुमचं सगळे जे डिटेल्स आहेत म्हणजे 2024, 25, 23, 24 हे सगळे डिटेल्स चालू आहेत. तर नवीन जे विद्यार्थी अर्ज करतात 25-26साठी त्यांना 30 जूनपासून चालू केले होते आणि ते साधारण नोव्हेंबरपर्यंत अर्ज चालू राहतात. तरी नोव्हेंबरची वाट न बघता तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. फक्त उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते, बाकी सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतात. तर या ठिकाणी आपण लॉग इन केल्यानंतर तुमची युजर नेम पासवर्ड टाका. फॉरगॉट झाले असेल तर तुम्ही फॉरगॉट युजर नेम करा, तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. फॉरगॉट पासवर्ड करा आणि नंतर लॉग इन करा. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी थोडेसे लॉग इन करून दाखवलेलं आहे. तर इथे तुमचं नाव येतं आणि त्यामध्ये तुम्ही ऑल स्कीममध्ये तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये सुद्धा बघू शकता तुमचा क्लेम जो आहे तो कशा प्रकारे कोणत्या स्टेटसवर आहे. आता अशा प्रकारे तुमची डिटेल येते 500 रुपये पर मंथ ट्रेनिंग. आता इथे बघा स्टेटस, हा स्टेटस महत्त्वाचा आहे. इथे फंड ट्रान्सफर्ड फॉर ऑल इन्स्टॉलमेंट म्हणजे ह्या विद्यार्थ्याला सगळे फंड वर्षभराचे मिळालेले आहेत अशा प्रकारचा जर स्टेटस असेल तर तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ऑल स्कीममध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता तुमच्या स्कीम डिटेलमध्ये 2024-25 किंवा 25-26 यामध्ये टाकून ॲकॅडमिक इयर सिलेक्ट केलं 2025-26 किंवा 24-25. तर अशा प्रकारे आता हे 25-26 आहे. इथे बघा 25-26ला काय अंडर स्क्रुटिनी म्हणजे सदर ॲप्लिकेशन जे आहे जे आता माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आहे आणि माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्हाला अंडर स्क्रुटिनी म्हणजे तुमच्या ITI लेवलला आहे. म्हणजे अंडर स्क्रुटिनी असणार म्हणजे ITI लेवलला असणार दोन्ही ॲप्लिकेशन. नंतर मग तो ॲप्रूव्हसाठी पुढे जातो आणि मग अशी ह्या स्टेप म्हणजे पुढची स्टेप आणि फंड डिस्बर्समध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल दिसते. आता बिल ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा अर्ज ॲप्रूव्ह झाल्यानंतर माय स्कीममध्ये माय अप्लाइड स्कीममध्येच या ठिकाणी बघा बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट म्हणजे पूल अकाउंटला आली म्हणजे तुमच्या अकाउंटला आता ती लवकरात लवकर पडणार आहे असं याच्यावरचं म्हणजे किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी डिस्बर्समध्ये सुद्धा दिसतं तुमच्या कोणत्या अकाउंटला गेलेली आहेत. तर इथे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसणार आहेत तुमच्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यू आहे 24-25 माय अप्लाइड हिस्ट्रीमध्ये किंवा माय स्कीम हिस्ट्रीमध्ये माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही इथे जर चेक केलं तर अंडर DDO बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला साधारण 1 जूनपर्यंतच म्हणजे 31 मार्च ते पुढचा जो जून येतो त्यापर्यंत सगळे पैसे या ठिकाणी अंडर DDO जे आहेत ते मिळणार आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओके ॲप्लिकेशन केली असतील तर तुमचं अंडर DDO असणार आहे. आता त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी चेक केले तर अंडर DDO आहेतच, परंतु काही विद्यार्थ्यांनी अद्याप ॲप्लिकेशन 100% पूर्णसुद्धा केली नाहीत. आणि तर अशी स्टेटस चेक करा
प्रोफाईलमध्ये चेक करा. प्रोफाईलमध्ये 100% असल्याशिवाय ॲप्लाइड स्कीम तुम्हाला चेक करता येणार नाही, किंवा ॲप्लाइड स्कीम चेक करता जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी बघा ॲक्शन म्हणजे स्टेटसमध्ये सेंड बॅक टू ॲप्लिकेंट, म्हणजे तुमची स्कीम तुमच्यामध्ये आलेली असणार, म्हणजे परत तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल, किंवा तुम्ही चुकीची स्कीम, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्कीमसुद्धा चुकीची निवडलेली आहे, तर स्कीम चुकीची निवडली असेल तर कॅन्सल करा आणि दुसरी स्कीम निवडून त्या ठिकाणी करू शकता. मेनी कॅन्डिडेट सिलेक्ट रॉंग स्कीम, म्हणजे ITIची स्कीम आहे तर ITIची स्कीम त्या ठिकाणी तुम्ही जाऊन निवडू शकता. तुमचा इथे फॉर्म दिसतो, किती बेनिफिट मिळणार आहे ते सुद्धा दिसतात. तर ITIची स्कीम निवडण्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेलं आहे की स्कीममध्ये म्हणजे ऑल स्कीममध्ये तुम्हाला सगळं डिटेल दिसतात. आता तुम्हाला जे काही स्कीम बघायची आहे ते स्कीम ऑल स्कीममध्ये दिसतात बघा. ऑल स्कीममध्ये आपल्या ITIची स्कीम ही 4 नंबर किंवा 5 नंबर पेजला बऱ्याच वेळा आहे. हे बघा 4 नंबर पेजला स्टायपेंड फॉर 500 पर मंथ ट्रेनी, इथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे अप्लाय करायचं आहे इथे लास्ट डेट दिली आहे 31/3/2026, तर या ठिकाणी ही डेट नंतर वाढते, परंतु या तारखेपर्यंत तुम्हाला इथे जाऊन अप्लाय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला या वर्षीचा स्टायपेंड मिळणारच आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्कीम चुकवली आहे, त्यांनी उद्याच्या उद्याच सदर स्कीमला अप्लाय करायचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.